तू ही रे माझा मित्रचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे असं दाखवण्यात आलं आहे की अर्णव आणि ईश्वरी दोघेही नाराज होऊन थांबलेले असतात. तर आता इथे अर्णव म्हणत असतो तिला की कसं वाचवणार आहोत आपण ताईचं नाव आणि कंपनी. तर ईश्वरी म्हणते होईल सगळं मॅनेज, होईल पैशांची सोय असं म्हणते ती. तेवढ्यातच एक जोरात समोरून टेम्पो जातो आणि त्याच्यातून काहीतरी पडायला लागतं. तर आता ते पॅम्पलेट्स असतात. तर आता ते पॅम्पलेट्स येऊन पडतात अर्णव आणि ईश्वरीवरती. भारतातील फॅशन कंपनीसाठी मोठी संधी, विजेत्याला मिळणार 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो अर्णव. सापडला ना मार्ग असं म्हणते ईश्वरी. गणपती बाप्पा मोरया असं म्हणते आता ईश्वरी. तर बघा प्रेक्षक हो, आता इथे गणपतीने मार्ग दाखवलेला असतो ईश्वरी अर्णवला. तर आता इथे त्यांना संधी मिळणार आहे 1 बिलियन कमावण्याची. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव एका कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेणार आहेत. कारण आता त्यांना त्यांची कंपनी वाचवायची आहे, त्यांच्या आईचं नाव वाचवायचं आहे. तर त्याच्यामुळे ते लोक आता कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार आहेत आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जे कोणी जिंकेल त्यांना 1 बिलियनचं इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे असं लिहिलेलं असतं त्या पॅम्पलेट वरती. तर आता त्या कॉम्पिटिशनची तयारी करणार आहेत अर्णव आणि ईश्वरी. कारण आता इथे देशमुख बाईंनी घेतलेले असतात 60% शेअर्स सात्विक फॅशनचे. कारण अर्णवने डिरेक्टर बनवलेला असतो राकेशला आणि राकेशने त्याच संधीचा फायदा करून घेऊन आणि अंजलीचे सह्या करून घेऊन 60% शेअर सात्विक फॅशनचे विकलेले असतात देशमुखबाईंना. आणि त्याचमुळे आता ही कंपनी तिच्या हातात गेलेली असते, ती झालेली असते नवीन ओनर. आणि तिच्यापासून वाचवण्यासाठी खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंटची गरज असते, खूप साऱ्या पैशांची गरज असते. मग ती पैसे कसे मिळणार याचा विचार करत असतात अर्णव आणि ईश्वरी. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की काही ना काही होईल आणि नक्की आम्हाला पैसे मिळतील आणि कंपनी आम्ही वाचवणारच असं म्हणत असते. तेवढ्यातच समोरून एक टेम्पो जाते आणि टेम्पोला धक्का लागतो आणि टेम्पोचा जो पाठीमागचा दरवाजा असतो तो उघडतो आणि त्याच्यातून सगळे पॅम्पलेट्स खाली पडायला लागतात आणि ते पॅम्पलेट्स उडून अर्णव आणि ईश्वरीच्या हातामध्ये जातात. तर आता ईश्वरी वाचून दाखवते अर्णवला, हे बघा काय आहे म्हणून. फॅशन कंपनीसाठी एक खूप मोठी संधी आहे, तुम्ही 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट जिंकू शकता असं असतं त्याच्यावरती. आणि आता अर्णव पण वाचतो आणि त्याला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ईश्वरी म्हणते आता मिळालेला आहे आम्हाला एक नवीन मार्ग आणि आपण नक्की ह्या संधीचं सोनं करू असं म्हणते ती. आणि ईश्वरी आणि अर्णव दोघेही खूप खुश झालेलं दाखवलंय. कारण आता दोघांनाही खूप जास्त कॉन्फिडन्स असतो की हे दोघे मिळून काहीतरी नक्की करतील आणि लवकरात लवकर काहीतरी आपल्या कंपनीसाठी करून ती कंपनी ते देशमुखबाईकडून वाचवतील असं त्यांना वाटू लागतं. आणि कॉन्फिडन्स येतो आता अर्णव आणि ईश्वरीला की आपण नक्की आपल्या कंपनीला वाचवू म्हणून. कारण त्यांना मार्ग आता दिसलेला असतो. तर आता ईश्वरीला दिसतं गणपती बाप्पा मोरया लिहिलेलं असतं टेम्पोवरती. तर ती बघते आणि म्हणते गणपती बाप्पा मोरया. तर आता खूप आनंदात असलेलं दाखवलंय. तर बघा प्रेक्षक हो, ह्याच आठवड्यामध्ये हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे. तर बघायला अजिबात विसरू नका, कारण हे मेन एपिसोडमध्ये कधी येऊ शकतं. खरं तर बघा प्रेक्षक हो, हा ट्रॅक अजिबात आवडलेला नव्हता देशमुखबाईंचा. पण ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झालेली आहे, म्हणजे रमाकांतला जे पांढऱ्या कपड्यांमध्ये आम्हाला बघायला लागायचं आणि खूप डिप्रेशन सारखं वाटायचं ना, ते मात्र आता बंद झालेलं आहे. रमाकांत आता पूर्णपणे बिझनेसमॅन झालेला आहे आणि आता लवकरात लवकर कशी एक्सपोज होणार आहे वल्लरी हे सुद्धा ट्रॅक येणार आहे. तर बघा प्रेक्षक हो, पुढचे एपिसोड्स बघायला तुम्ही किती एक्सायटेड आहात हे नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. आणि प्रेक्षक हो, तुमची आवडती मालिका कोणती आहे सध्या ती सुद्धा कमेंट करून सांगा. कारण आजचा हा प्रोमो एवढाच होता आणि ह्या प्रोमो प्रमाणे एकच गोष्ट आहे की परत कंपनी वाचणार आहे, सात्विक फॅशन वाचणार आहे आणि त्याला 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट नक्की मिळणार आहे. बघा प्रेक्षक हो, कारण असे ट्रॅक्स येतातच ह्या गोष्टीसाठी, हे दाखवण्यासाठी की कंपनी वाचणार आहे म्हणून. तर आता पुढे काय होणार आहे बघायला खूप मी एक्सायटेड आहे. मात्र तुम्हाला काय वाटतंय पुढे काय दाखवतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कारण आता इथे या सिरियल मध्ये सुद्धा एकच आता विलन उरलेला आहे, ती म्हणजे वल्लरी. आता ती सुद्धा एक्सपोज झाली तर पुढे काय दाखवणार, सिरियल पण रताळ होऊन जाणार नाही का प्रेक्षक हो. कारण आता बघा प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम खूप छान स्टोरी चालू होती, खूप छान सिरियल ही चालत होतं. मात्र मध्येच त्याच्या हे बाळाचा ट्रॅक काढला. कारण आता कोण सगळे एनिमीज तर गेलेच, कारण आता त्याच्यामधली जी विलन होती ती खऱ्या आयुष्यामध्ये आजारी पडली. त्यामुळे तो विलन नसल्यामुळे, काहीच विलन उरले नसल्यामुळे एक बाळाचा ट्रॅक आणावा लागला त्यांना. आणि त्या बाळाच्या ट्रॅकमध्ये कुणालाच काही आवडलं नाही, कारण नंदिनीचं बाळ जे गेलेलं दाखवलं आणि कुणाला पण तो ट्रॅक अजिबात आवडलेला नाही. आणि TRP एवढी कमी झाली, एवढी कमी झाली की दुपारी 1 वाजता लागणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम. त्यामुळे जेव्हा हे सिरियलमध्ये असा काही चांगला एपिसोड होतो आणि कोणता तरी गुन्हेगार एक्सपोज होतो ना, मला तर हेच वाटतं की पुढचे एपिसोड कसे असतील. कारण TRP कमी होत जाते ना खरा विलन पकडल्यानंतर, कारण लोकांची जी उत्सुकता असते ती संपून जाते.
त्यामुळे वल्लरी केव्हा एक्सपोज होते हे समजून घ्यायचं असेल तर एपिसोड्स बघतच राहा. मात्र एक्सपोज झाल्यानंतर काय हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता बाकी सगळे सीरियलसुद्धा म्हणजे प्रिया एक्सपोज झाल्यानंतर ठरलं तर मगचं तर तुम्हाला माहितीच आहे काही इंटरेस्टिंग उरलेलं नाही आहे. तसंच आता लग्नानंतर होईलच प्रेमचं जेव्हापासून रम्या गेलेली आहे काहीच इंटरेस्टिंग उरलेलं नाही आहे. तर तू रे माझा मित्रमध्ये पण तसंच होईल का असं वाटायला लागलंय. तर बघा प्रेक्षक 7 वाजता लग्नानंतर होईलच प्रेम लागायचं तर त्यावेळेला नवीन सिरियल येणार आहे. माझं प्रेम विसरू नको असं काहीतरी नवीन नाव आहे. तर प्रेक्षक हो खूपच इंटरेस्टिंग आहे ते सीरियल आणि ॲक्टर्स पण खूप छान आहेत आणि खूप छान प्रोमोसुद्धा आलेला आहे. लीडिंग ॲक्टर, लीडिंग ॲक्ट्रेस दोन्हीही खूप छान आहे. तुम्हाला पण खूप जास्त आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही ते सीरियल घ्यायचं का म्हणून. कारण आता 29 जूनपासून ते येणार आहे 7 वाजता. आता शेवटचा दिलेला थोडा टाईम असतो म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेमला 2 आठवड्याचा टाईम दिलेला आहे. TRP किती येईल बघण्यासाठी. TRP अजून कमी झाली तर 1 वाजताच्याच स्लॉटला जाणार. मात्र TRP चांगली आली तर त्या स्लॉटला टिकून राहू शकतं सीरियल. मात्र आता त्या सीरियलमध्ये काहीच उरलेलं नाही आहे. नंदिनीचा सरोगसीचा ट्रॅक सोडल्यास काहीही उरलेलं नाही आहे. त्यामुळे बघा प्रेक्षक त्या सीरियलमध्ये आता TRP वाढायचा काहीही चान्स उरलेला नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक कमेंट करून नक्की सांगा. तर तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार प्रवाहवरची? ठरलं तर मग आहे लग्नानंतर होईलच प्रेम आहे, तू रे माझं मित्र आहे की सावित्रीबाई फुले ही सीरियल तुमची आवडती होती की आनंदी सीरियल तुम्हाला आवडते की तुम्हाला ऊर्जा आणि शौर्यचं सीरियल म्हणजे वचन दिले तू मला ते सीरियल आवडतं ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर प्रेक्षक आम्हाला कोणतं सीरियल अजून घ्यायला तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहवरची ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दलही वेगवेगळे व्हिडिओज टाकू शकतो. तर प्रेक्षक अशाच नवनवीन अपडेटसाठी, प्रोमोसाठी आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर प्रेक्षक आजचा हो प्रोमो इतकाच होता. तर अजून एक्सक्लुसिव्ह काहीतरी स्नॅप्स बघायचे असतील या प्रोमोबद्दल तर हा व्हिडिओ बघतच राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.